हॅलो हाय वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज मी तुमच्याजवळ रेसिपी एक शेअर करणार आहे, म्हणजे 3 रेसिपी शेअर करणार आहे ज्या की पिल्लूच्या फेवरेट रेसिपी आहेत। सो व्हिडिओ कंटिन्यू बघा। स्टार्टिंगला आहे ते मी पालक पनीर करते। सो ही पालक आहे त्याला मी बॉईल करून घेतले पाण्यात आणि नंतर मग त्याला थंड पाण्यामध्ये थोडा वेळ ठेवलं। त्याच्या ग्रेव्हीसाठी कांदा, टोमॅटो आणि थोडंसं लसूण हे असं तेलामध्ये परतवून घ्यायचं नीट। अगदी कांद्याची जोपर्यंत साल आहे ना ती वेगळी होत नाही ना तोपर्यंत परतवून घ्यायचं। त्याच्यानंतर मग मी जे पनीर क्यूब्स होते ते कापले बारीक बारीक आणि तेलामध्ये शॅलो फ्राय करून घेतले। शॅलो फ्राय केल्याने काय होतं, त्याची जी टेस्ट आहे ना ती थोडीशी वेगळी होते। सो ते तेलामध्ये परतून घेतलं आणि हे पालक आहे ते मी थंड पाण्यामध्ये असं टाकून ठेवलं आहे, जेणेकरून त्याचा कलर नको चेंज व्हायला। आता टोमॅटो आणि ही पालकची प्युरी मला ग्राइंड करायची आहे। सो मी ही ग्राइंड करून घेते। अशा प्रकारे मी आहे ते ग्राइंड केलं। ही आहे टोमॅटो कांद्याची प्युरी आणि ही आहे पालकची प्युरी। सो अशा प्रकारे मी करून घेतले आणि आता मी पिल्लूचे जे आहे ते करते पालक पनीर। त्याच्यासाठी पालकची प्युरी घेतली, टोमॅटो आणि कांद्याची प्युरी घेतली, अगदी थोडीशीच घेतली आणि नंतर मग हे पनीरचे क्यूब्स घेतले शॅलो फ्राय करून। अशा प्रकारे थोडेसे शॅलो फ्राय करून घेतले, जेणेकरून थोडंसं टेस्ट आहे ना ती वेगळी लागते आणि चांगली लागते। सो आणि मस्त लागते, तुम्ही पण नक्की ट्राय करा। आणि हा आहे सुहानाचा मसाला जो की रेडीमेड भेटतो, तो थोडासा घेतला आणि पाणी खूप सारं टाकून त्याला मिक्स करून घेतले। आणि आता स्टार्ट करूया रेसिपीला। सो मी कढई घेतली, त्याच्यामध्ये तेल टाकून जे कांदा टोमॅटोची प्युरी होती ते टाकलं आणि त्याला अगदी नीट हलवून घ्यायचं आहे। जोपर्यंत त्यातला कच्चापणा जात नाही, जोपर्यंत त्या ग्रेव्हीला तेल नाही सुटत, तोपर्यंत आपल्याला ते नीट मिक्स करत राहायचं आहे। आणि माझी स्टीलची कढई असल्याकारणाने जाड आहे, तरी पण थोडं ना थोडं लागतं, त्याच्यामुळे कंटिन्यू हलवत राहायचं आहे। ते अगदी तेल त्याचं सुटेपर्यंत हलवत राहायचं, जेणेकरून कसं होतं जी ग्रेव्ही आहे ना तिला पाणी नाही सुटत आणि मस्तपैकी बाइंड होते ग्रेव्ही। त्याच्यामुळे नीट असं सॉते करून घ्यायचं आहे तुम्हाला। तर हळूहळू जसं आपण त्याला मिक्स करतो ना तसं ते घट्ट होतं आणि इवन त्याचा कलर पण चेंज होतो। सो माझं आहे ते असं ऑलमोस्ट तेल आहे ते निघायला लागलं आहे ग्रेव्हीतून। आता आहेत ते मला घरचे मसाले आहेत ते मी टाकणार आहे। काय काय टाकणार आहे ते तुम्हाला मी सांगतेच। सो असं नीट मिक्स करून घ्यायचं आहे आणि जर खाली लागत असेल ना तर आपल्याला त्याच्यामध्ये किंचितचं पाणी टाकायचं आहे, जास्त पाणी नाही टाकायचं आहे। तुम्ही तर बघताय मी कुठपर्यंत म्हणजे कोणत्या स्टेजला येईपर्यंत त्या ग्रेव्हीला शिजवलं आहे, जेणेकरून काय टेस्ट आहे ना ती चांगली येते। जर आपण लगेच पाणी आणि मसाले ॲड केले ना मग ती टेस्ट चांगली नाही येत। सो त्याच्यामुळे नीट ते मिक्स करत राहायचं। आता ह्याच्यामध्ये आहे ना मी आपले जे घरचे नॉर्मल मसाले आहेत ते टाकते। हळद टाकले, नंतर मी गरम मसाला टाकला, नंतर धणे पावडर आहे ते टाकलं बस। आणि थोडंसं मग लाल तिखट मी याच्यात ॲड नाही करणार आहे, कारण का ऑलरेडी मी सुहानाचा जो मसाला आहे तो ॲड करणार आहे। त्याच्यामुळे हे जे घरचे मसाले आहेत ते टाकून मिक्स करून घेतल्यानंतर जो सुहानाचा मसाला होता तो टाकला आणि नीट मिक्स करून घेतलं। त्याच्यामध्ये ऑलरेडी पाणी ॲड होतं, त्याच्यामुळे मी आता मसाल्यामध्ये लगेच पाणी ॲड करणार नाही। जोपर्यंत ही जे मसाले आहेत ते नीट शिजत नाहीत तोपर्यंत पाणी ॲड नाही करणार, त्याला नीट मिक्स करत राहणार। सो असं लो मिडियम करून गॅस करून मी ते शिजवून घेते ग्रेव्ही। अगदी मस्त अशी थिकनेस येते जर तुम्ही सुहाना मसाला टाकला ना तर थोडीशी टेस्ट पण वेगळी येते आणि बाळ आवडीने खातं। जे आपले घरचे मसाले असतात ते टाकून जर दिलं ना तर क्वचित खातात, म्हणजे असं नाटक करतात, पण असे थोडेसे ॲडिशनल मसाले टाकले ना की अगदी आवडीने खातात। पिल्लूचं तर तसंच आहे। आणि जे मसाले टाकून जी ग्रेव्ही होती ती बघा ऑलमोस्ट शिजली आहे। आता त्याच्यामध्ये मी काय करणार आहे, थोडं मसाल्याला पण तेल सुटलं ना की त्याच्यामध्ये मी जी पालकची प्युरी होती ती ॲड केली। अगदी थोडीशीच होती पालक, त्याच्यामुळे तेवढीच टाकली आणि ऑलमोस्ट ग्रीन कलर आलेलाच ह्या भाजीला थोडाफार, आणि ती टाकली पालकची प्युरी। ते थोडंसं मिक्स करून घेतलं। त्याच्यानंतर मग जे थोडंसं असं शिजेपर्यंत, म्हणजे त्याला पण थोडंसं ऑइल सुटेपर्यंत असं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून मग ते पालक आहे ना चांगलं शिजतं आणि टेस्टला पण चांगली लागते। सो थोडंसं उरलेलं त्या वाटीमध्ये ते पण काढून घेतलं। आणि पिल्लूला आहे ना पालक पनीरची भाजी इतकी आवडते ना काय सांगू तुम्हाला, म्हणजे ती डाळ भात सोडून नुसतं पालक पनीरची भाजी आणि भात असं खाते। म्हणजे भातासोबत लावून नाही का, डिरेक्टली भातासोबत ती असं नॉर्मली आपण जसं खातो ना तसं ती खाते, ते आवडीने खाते अगदी। आणि नंतर मग मी थोडंसं मीठ ॲड केलं आणि त्याला परत एकदा नीट मिक्स करून घ्यायचं आपल्याला। मीठ टाकल्यानंतर थोडंसं मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पनीरचे क्यूब्स टाकायचे आहेत। मी पनीरचे क्यूब्स टाकले आणि एवढे सगळे पनीरचे क्यूब्स पिल्लूनी खाल्ले आणि ती खाते।
त्याप्रमाणेच मी टाकते. असं जास्त वगैरे देत नाही, नॉर्मली देते. भातात असं कुस्करून किंवा ती खाते असं नॉर्मल आपण खाऊ ना तसं नाही खाणार. आणि जेव्हा मी ग्रेव्ही कुठली पण शिजवण्यासाठी आहे ना, म्हणजे नेहमीपेक्षा जास्त पाणी ॲड करते, जेणेकरून ती घट्ट व्हावी आणि थोडासा कच्चेपणा आहे तो जावा, जेणेकरून तिच्या पोटात दुखायला नको. सगळ्या गोष्टी आहेत त्या प्रॉपर शिजल्या पाहिजेत. त्याच्यामुळे मग मी आहे ना पाणी आहे ते जास्त टाकते. सो पाण्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघितलात किती आहे ते. एवढं सगळं बारीक म्हणजे घट्ट करून अशी ग्रेव्ही तयार झाली आहे. सो नेक्स्ट रेसिपी आहे, तिला आवडते एग करी. सो एग आहेत ते बारीक करून घेतले, थोडासा कढीपत्ता, टोमॅटो घेतला आहे आणि कोथिंबीर. आणि हे वाटण आहे ते मी करून ठेवते घरी, कांदा खोबऱ्याचं ते. सो तेल घेतलं, तेलामध्ये थोडासा कढीपत्ता टाकला आणि त्याला थोडंसं तेलामध्ये परतवून घेतलं. कढीपत्ता आपला परतून झाला ना की जे घरी केलेलं वाटण असतं ते टाकायचं. आणि हे वाटण असं करून ठेवलं ना की ग्रेव्हीच्या भातासोबत जराशी ग्रेव्ही तर चांगली लागते. पिल्लूला तर मोस्टली करून डाळ भातापेक्षा अशा ग्रेव्हीच्या भाज्या आहेत ना खूप आवडतात. वाटण टाकलं, त्याच्यानंतर टोमॅटो टाकला, कारण का टोमॅटो आणि वाटण आहे ते एकदमच शिजून जाईल आणि चांगलं बाइंड होईल. त्याच्यामुळे मी एकत्रच टाकलं टोमॅटो आणि वाटण. आता हे टोमॅटो अगदी मेल्ट होईपर्यंत, सॉफ्ट होईपर्यंत आणि ज्या वाटण आहे त्याचा मसाल्याचा जो कलर आहे तो थोडासा हलका चेंज होईपर्यंत ना आपल्याला नीट परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. आणि सेम माझी कढई स्टीलची असण्या कारणाने मला ना सारखं चम्मचने हलवावं लागते आणि मोस्टली करून ते थोडंसं जळायला लागले की थोडं असं मी करून पाणी त्याच्यावर शिंपडते. कारण का जर जळलं ना तर त्याचा जो फ्लेवर असतो ना तो वेगळा येईल, मग पिल्लू परत खायला नाटक करेल. त्याच्यामुळे मग मी नीट असं मिक्स करून घेते. अगदी बटाट्यात त्यांना असं प्रेस करते जेणेकरून ते पटकन शिजावे. नाहीतर मग ती काय करते, नीट असे टोमॅटो शिजले नाही ना, असे जाडसर राहिले ना की मग ती खात नाही. त्याच्यामुळे त्याचे नीट असे स्मॅश करावे लागतात मला. ती कढीपत्ता नाही खात, जिरा जर तोंडामध्ये आलं तरी पण ती थुकून देते, कोथिंबीर आली तरी पण ती थुकून देते. म्हणजे या गोष्टी आहेत ना मला नीट टाकाव्या लागतात. एकतर एकदम बारीक करावे लागतात, नाहीतर मग जेवताना तिच्या प्लेटमधून काढावे लागतात. अशा काही गोष्टी आहेत ते तिला आवडत नाही. आणि मोस्टली करून छोटी मुलं अशी गोष्ट तोंडात आली ना, हार्ड वस्तू किंवा असं वेगळंच काहीतरी, मग ती नाहीच खात, म्हणजे लिटरली थुकून टाकते. मग ते मला असं साईडला काढावं लागतं सगळं. सो मसाले बघताय मी कशाप्रकारे शिजवलेत. सो अशा प्रकारे आपल्याला नीट कंटिन्यू हलवत राहायचं आहे. जोपर्यंत थोडंसं असं ऑइल नाही सोडत तोपर्यंत त्याला नीट मिक्स करत राहायचं आहे. त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये घरचे मसाले ॲड करून आहे ना, ते काही शूट नाही झालं. घरचे मसाले ॲड करून त्याच्यामध्ये मी मॅगी मसाला टाकला. घरचे मसाले जे आपण नॉर्मली टाकतो ना तेच टाकले. आणि फक्त ॲडिशनल ना ह्याच्यामध्ये माझ्याकडे अंडा करी मसाला नव्हता, त्याच्यामुळे मग मी मॅगी मसाला होता ना तो ॲड केला. आणि थोडंसं पाणी टाकलं, कारण का थोडंसं ना खाली लागत होतं, त्याच्यामुळे मग पाणी ॲड केलं आणि ते हलवून घेतलं. अशा प्रकारे घट्ट झालं. आणि आता त्याच्यामध्ये मी थोडंसं आहे ते पाणी ॲड करेल, कोथिंबीर ॲड केली, त्याला पण मिक्स करून घेतलं. आणि कुठलीही ग्रेव्हीची भाजी करू ना लहान मुलांची, ती आहे ना जास्त बॉईल करा, जेणेकरून ती जी चव असते ना ती थोडीशी वेगळी येते आणि मस्त थिकनेस येतो ग्रेव्हीला आणि मग आवडीने खातात. सो टोमॅटो थोडेसे ना राहिलेले, त्याच्यामुळे ते प्रेस करत होती. त्याच्यानंतर जे कापलेलं अंडं होतं कापून टाकलेलं मी. कधी मी किसून पण टाकते, पण मोस्टली करून आहे ना मी असे बारीक तुकडेच करते, जेणेकरून तिला ना येल्लो पार्ट आहे ना खूप आवडतो. आणि येल्लो पार्ट द्यायचा नाही बोलतात, पण काही नाही मी तिला देते, तिला पचतं सगळ्या गोष्टी. आणि ते टाकल्यानंतर मग मी थोडंसं पाणी ॲड केलं. सेम मी पाण्याची जी कन्सिस्टन्सी आहे ती खूप केली, कारण का प्रत्येक गोष्ट नीट प्रॉपर रेशोमध्ये शिजायला हवे, काही असं नको राहायला आणि तिला कुठलंही पोटात दुखायला नको, काही त्रास व्हायला नको. त्याच्यामुळे पाण्याची कन्सिस्टन्सी आहे ती जास्तच टाकते आणि मग त्याला शिजत ठेवून देते. अगदी 10 मिनटं लागले तरी चालतील. नंतर मग मी मीठ ॲड केलं चवीपुरतं. आणि आता त्याची चांगली अशी त्याला उकळ आणून देईल आणि मस्तपैकी शिजवून घेईल, जेणेकरून मग ते प्रॉपर रेशोमध्ये सगळं शिजलं पाहिजे. सो फायनल ही अशी अंडा करी पिल्लूची तयार झाली. पाणी केवढं टाकलेलं आणि मी केवढं केलं तुम्हाला तर दिसतच असेल त्याच्या थिकनेसवरून. सो आणि पिल्लूला अंडा करी पण खूप आवडते. नॉनव्हेजमध्ये ती चिकन एवढं खाणार नाही, पण अंडा करी खूप आवडीने खाते. आता मी इथे करते दाल पालक बोलू शकता तुम्ही. सो मूग डाळ, तांदूळ आणि मसूर डाळ, मूग डाळ, तांदूळ, तूर डाळ घेतले, लसूण घेतले, पालक घेतला, हा पुरा कापून बारीक करून घेतला. आणि आता फोडणीची तयारी. थोडंसं तेल टाकलं आहे आणि तेलामध्ये आपले नॉर्मल जी फोडणी आपण देतो, राई, जिरं, हिंग,
नॉर्मल जी फोडणी देतो ती दिली. त्याच्यामध्ये हिंग वगैरे मी प्रत्येक जेवणात हिंग ॲडच करते तिच्या. जरासं डाळ वगैरे असेल तर. आणि लसूण वगैरे टाकलं, त्याला थोडंसं परतवून घेतलं. जोपर्यंत लसूणचा कलर चेंज होत नाही ना तोपर्यंत थोडंसं परतवून घ्यायचं, जेणेकरून ती टेस्ट आहे ना चांगली येते. आणि थंडीच्या टायमामध्ये ना गरम वस्तू चांगली, लसूण चांगलं असतं थंडीमध्ये. कांदा टाकला, टोमॅटो टाकला, त्याला नीट अगदी परतून घेतलं. थोडीशी वाफ येत होती त्याच्यामुळे कॅमेरा तो थोडासा बाजूला गेला, कारण का मग ते कॅमेऱ्यावर आला ना की तो स्मोक बोलते थोडंसं ना असं पाण्याचे ठिपके किंवा असं उडतं, त्याच्यामुळे तो बाजूला घेतला. आणि ते परतल्यानंतर तुम्ही बघताय अगदी सॉफ्ट झाल्यानंतर मग आपल्याला त्याच्यामध्ये जे घरचे मसाले आहेत ते टाकायचा. कांदा मी पिल्लूच्या जेवणामध्ये कधीतरीच टाकते, म्हणजे कसं होतं, जर आपण जेवण करतो आहे आणि जर मी तिचं करत असेल तर टाकते, नाही तर मग रात्रीच्या जेवणामध्ये तिचं मोस्टली करून कांदा नसतो, कारण का आमचं एकच टाईम जेवण बनतं त्याच्यामुळे. सो कांदा वगैरे टाकून घेतला, टोमॅटो परतवून घेतले आणि जे घरचे मसाले आहेत ना ते टाकले. हळद, लाल तिखट टाकलं, प्लस गरम मसाला, धणे पावडर, हे सगळे जे मसाले आहेत आपले घरचे ते टाकून घेतले आणि त्याला नीट अगदी परतवून घ्यायचं. पिल्लूला मी आता लाल बोलते, तिखट आहे ना ते देते आणि ती आवडीने खाते. एवढं पण असं खात नाही, अगदी किंचितचं खाते. आपल्या ताटातलं पण खाते तिखट, पण असं पोट भरून नाही खात, नॉर्मल खाते. सो त्याच्यानंतर जो पालक होता कापलेला तो टाकून घेतला आणि नीट अगदी परतून घ्यायचा. तुम्ही आहे ना पालकची क्वांटिटी जास्त पण ठेवू शकता. पिल्लूला तुम्हाला बोलली कोथिंबीर वगैरे आवडत नाही आणि तिच्या तोंडात अशी पालक वगैरे आली ना की मग ती थुकून टाकते, त्याच्यामुळे ना मी कमी क्वांटिटीत घेतले. म्हणून मला त्याच्यासाठी ऑप्शनल पराठे नाहीतर पालक पनीर असं करावं लागतं ग्रेव्हीमध्ये. सो मी पालक आहे ते असं थोडंसं कापून टाकलं, तांदूळ वगैरे डाळ वगैरे मिक्स करून घेतले आणि ते एकदा मिक्स केले सगळ्या ह्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये पाणी वगैरे टाकून 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये अगदी मस्त होतं डाळ पालक रेसिपी. मोस्टली करून हे सगळंच करतात. सो पिल्लूला पण ही डाळ पालक, मसूरची खिचडी. आता मी तुम्हाला आहे ना कडधान्यांच्या मी काय काय रेसिपी पिल्लूला देते ना ते पण मी तुमच्याजवळ कधीतरी शेअर करेल, असं कंबाईन व्हिडिओ करून शेअर करेल. पिल्लूला कडधान्य पण खूप आवडतात आणि अगदी आवडीने खाते. सो पाणी ॲड केलं आणि आता ते याच्या 3 ते 4 शिट्ट्या मी घेते, जास्त शिजवून घेते. ती खाते सॉलिड पण मी जास्त शिजवून घेते, कारण का कसं पॉटीला वगैरे त्रास नको, त्याच्यामुळे मग जास्त शिट्ट्या काढून घेते. सो अशा काही मी तुमच्याजवळ 3 रेसिपी शेअर केल्या ज्या की पिल्लूला भयंकर म्हणजे खूप आवडतात. सो नक्की तुम्ही ट्राय करा. तुमचं जर बाळ असं खात असेल काही आणि तुम्हाला जर रेसिपी पटकन आठवत नाही आणि आपल्याला सुचत नाही काय करायचं, त्याच्यामुळे ह्या रेसिपी नक्की ट्राय करा. अजून मी तुमच्यासाठी रेसिपी मी पिल्लूला काय देते ना ते मी तुमच्याजवळ नक्की शेअर करेल पुढच्या व्हिडिओमध्ये, की स्नॅक्समध्ये काय देते काय नाही. आणि अशा प्रकारे आहे ती खिचडी रेडी आहे. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.